आणि नवरात्रपर्यंत मला वाटते 5ची शिखरं आपली सोन्याची होतील. सगळ्यात बेस्ट आणि एक नंबर आहे. दिसताना पण असं मंदिर सगळं उजळून दिसायला लागले कळसामुळे. का तर इतक्या लांबून भक्त येतात, त्यांच्यासाठी बाथरूमची सुविधा नाही आहे. अधिक मास मध्ये कळस बसवला गेला, हा म्हणजे आमच्यासाठी महालक्ष्मीला एक ऐतिहासिक अनुभव आलेला आहे. त्यामुळे इतकी गर्दी झाली आहे की खूप पण आहेत हे सुद्धा इथून आवारातून थोडे उठवून यांच्या भक्तांना येऊन बसण्याची थोडी व्यवस्था आणि सोय व्हावी. मंडळी, करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य शिखरावर सुवर्ण कळस म्हणजे 6 फूट उंचीचा आणि 2.5 कोटींचा हा सुवर्ण कळस विराजमान झालेला आहे आणि ते पाहण्यासाठी अखंड देशभरातून भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत, अंबाबाईच्या मंदिरात दाखल होत आहेत. तर मी आता कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरात आहे. तर आपण ह्या भाविक भक्तांच्या मनात नेमक्या भावना काय आहेत, त्यांना काय वाटतं हा सुवर्ण कळस बसवण्यात आलाय, तर हेच जाणून घेण्यासाठी मी इथं अंबाबाईच्या मंदिरात आले. चला तर भाविक भक्तांशी बोलूयात. अंबाबाई मंदिरात आतमध्ये आलेलो आहे आपण आणि प्रचंड गर्दी आहे. दर रविवारी दर शनिवारी अशी गर्दी असते तिथं, पण आज काही खास आहे कारण इथं सोन्याचा कळस बसवण्याचा तिसरा दिवस आहे. तर काय वाटतंय तुम्हाला, एक भक्त म्हणून अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे तुम्ही, तर काय वाटतंय ह्या प्रतिक्रिया तुमच्या? खरं मी कोल्हापूरचं आहे आणि कोल्हापूरमध्ये इतकं छान असं वाटतं की महालक्ष्मीला सोन्याचा कळस बसवला आणि ते पण गोव्याहून येतोय. म्हणजे किती, म्हणजे कोकण आणि कोल्हापूर याची जर तुलना केली तर आमचं महाराष्ट्र किती म्हणजे मोलाचं आहे. आणि अधिक मास मध्ये कळस बसवला गेला, हा म्हणजे आमच्यासाठी महालक्ष्मीला एक ऐतिहासिक अनुभव आलेला आहे. त्यामुळे इतकी गर्दी झाली आहे की खूप लांबून लांबून लोक यायला लागले की हे सोन्याचा कळस बघण्यासाठी. आणि आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं मलाही पण ही बाईट देताना इतकं छान वाटतं की महालक्ष्मीने मला इतकी छान संधी दिली की काहीतरी महालक्ष्मीच्या मंदिराची तुलना करण्यासाठी. आणि त्यामध्ये कसं आहे, रिन्युएशन पण महालक्ष्मी मंदिराचं पण अधिक मास मध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे. मॅडम, आता एवढा सोन्याचा कळस बसलाय म्हणजे वैभवात आणखी एक भर पडलेली आहे. कोल्हापुरात आणखी बऱ्याच गोष्टी नवीन होत चाललेल्या आहेत आणि त्यात ही एक भर झाली. तर तुम्हाला काय वाटतंय की मंदिर व्यवस्थापन जे आहे त्यात सोयी सुविधांमध्ये आणखी काय बदल झाले? कमतरता आहेच, का तर इतक्या लांबून भक्त येतात, त्यांच्यासाठी बाथरूमची सुविधा नाही आहे. आणि होती ते पण कसं झालं, आपल्या इथं कुंड होता, कुंडावरती ते केलं होतं. त्यामुळं कसं इथं बाथरूमची सुविधा जरा व्हावी असं म्हणजे आमच्या महिलांचं, जास्त कोल्हापूरकरांचं म्हणणं आणि मानणं आहे. इतकं छान झालेलं आणि ऐतिहासिक अनुभव झाले, त्यामुळं महिलांना बाथरूमची सुविधा व्हावी, महिलांचं म्हणजे काहीतरी त्यातून महिलांना पण चांगलं वाटावं की एवढं छान झालेलं आहे आणि इथं बाथरूमची सुविधा नाही, असं त्यांना कुठंतरी कुरी निघू नये महिलांच्या. तुम्हाला काय वाटतंय, इतकं छान सोन्याचा कळस आहे आणि तुम्ही आज अधिक मासाच्या सुवर्ण पर्वावर आलेला आहे, तर काय वाटतं तुम्हाला सोन्याचा कळस? सोन्याचा कळस बसवल्यापासून खूप छान आहे, कोल्हापुरात सुंदर झालेला आहे, अतिउत्तम. म्हणजे तुम्ही खूप समाधानी आहे. काय वाटतं सोयी सुविधांबद्दल? सोयी सुविधा व्हायलाच पाहिजे. महिलांच्या अडचणी आहेत ना, इतर बाहेर गावावरून येणाऱ्या कोल्हापूरच्या असतील तर त्यांना पाहिजे, सोयी व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला दोघींना पण सांगते की आपल्या अंबाबाई मंदिराच्या आवारात शौचालयाची सोय केलेली आहे. लहान मुलं पण येतात. लहान मुलींच्या कसं असते, स्तनपान वगैरे करायला जागा ती पण म्हणजे अपुरी पडते. आणि कसं आहे, त्यांनी दिशा दाखवली पाहिजे, कुठल्या बाजूला बाथरूमचं म्हणजे मार्ग आहे असे जरी त्यांनी बाण केले तर तिथं महिला ती ऑटोमॅटिक जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की अनेक आमच्या इथं कसं ऐतिहासिक आहे, सटवाबाई केली जाते इथं मंदिरामध्ये. लहान बाळांना घेऊन माता भगिनी येतात आणि ही इतकी गर्दी असते, खूप लांबून लोक येतात, त्यामुळे स्तनपानाची पण त्यांनी थोडीफार महिलांसाठी व्यवस्था केली पाहिजे. नक्कीच दाखवले पाहिजेत ना, दिशा म्हणजे बाण केले पाहिजेत ना, ह्या दिशेने तुम्ही शौचालय आहे जावा. म्हणजे कसं अगदी शेगाव मध्ये मंदिर आहे ना, मंदिरात असे बाण केलेले तसं आम्हाला इथं व्हावं असं आम्हालाही अपेक्षा आहे. मॅडमचं हे म्हणणं आहे की आपल्या अंबाबाई मंदिरात दिशादर्शक जे फलक आहेत ते झाले पाहिजे. आपल्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावरती सोन्याचा कळस बसवलाय, तर तुम्हाला काय वाटतं, पहिल्यांदा भक्त म्हणून तुमच्या पहिल्या भावना काय आहे तिथे आल्यानंतर? दरवर्षी आम्ही येतो या देवीला, पण ह्या वर्षी आल्यानंतर खूप छान वाटलं. आम्ही बघितलं होतं अगोदर की कळस बसवलाय वगैरे, मग आता प्रत्यक्षात बघितलं त्यामुळे समाधान वाटतंय. आणि बालाजी दर्शन करून आम्ही कोल्हापूरच्या दर्शनाला आलोय, त्यामुळे अगदी समाधान वाटतंय की तिथल्यासारखं इथं पण एक समृद्ध व्हायला लागले आपल्याकडं, ह्याचा एक फार मोठा आनंद होतोय. आणि छान वाटलं, दर्शन पण छान झालं आणि गर्दी आहे आता अधिक महिन्यामुळे, पण दर्शन एकदम छान झालं.
मुखदर्शन घेतलं तिथं सुद्धा गर्दी आहे, पण दर्शन छान झालं आणि कळस बघितलं की समाधान वाटायला लागलं. या आधी कधी बघितला होता कुठल्या मंदिरात असा कळस? बालाजीला बघितलं बालाजी आपण. नंदनला पहिल्यांदा हाच आंबाबाई. आपला महाराष्ट्रातला हाच. तर तुम्ही सगळं मंदिर फिरून बघितलं? हो बघितलं. आणि नवीन काम वगैरे चालू आहे ना, ते पण छान वाटतंय. काम झाल्यावर अजून छान वाटेल. ओके, ठीक आहे. आणखी काय वाटतं तुम्हाला, सोयी सुविधा इथल्या कशा आहेत? आता एवढं छान सोन्याचा कळस वगैरे झालेला आहे, तर मग इथं सोयी सुविधा आणि आणखी सोयी थोड्या व्हाव्या अजून. लेडीचा थोडा प्रॉब्लेम येते, तो थोडा सॉल्व्ह व्हावा एवढंच. बाकी छान केलंय सगळं आणि अजून छान होणार याची अपेक्षा पण आहे आणि अपेक्षा पूर्ण होताना दिसतीये आपल्याला, त्यामुळे छान वाटतंय इथे. त्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं आमचं कारण नाही, परंतु भाविकांसाठी स्पेशल रांग, स्त्रियांसाठी स्पेशल रांग किंवा मुखदर्शनासाठी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळी रांग, तिथे एकदम गर्दी होते. पण सिक्युरिटीत वाढ झाली तर त्यांना भाविकांना ओळीनं पाठवता येईल. या सोयी सुविधा झाल्या पाहिजेत. पिण्याच्या पाण्याची तिथं चालू आहे पण ती बंद आहे, पाणी तिथं नाही. तिथं पाण्याची जी लावले ती पण चालू झालं पाहिजे. बाकी सगळं लक्ष्मीच्या कृपेने चांगलंच आहे. तुम्हाला काय वाटतं, सुवर्ण कळस बसवलेला आहे आपल्या अंबाबाईच्या मंदिराच्या शिखरावरती, तर त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? अतिशय गौरवशाली आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात जो सोन्याचा कळस बसला आहे ना, तो आपल्यासाठी सर्वांसाठी गौरवच आहे. आणि एक शान झाली देवीची, श्रद्धाळू येण्याची आणि सगळ्याची. परंतु इथं आल्यानंतर सगळी व्यवस्था, स्वच्छता सगळी व्यवस्थित असावी एवढीच. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता एवढा कळस झालेला आहे, सोन्याचा कळस झालेला आहे, तर मग इथल्या सोयी सुविधा त्या पद्धतीने झाल्या पाहिजेत का? त्या कशा असल्या पाहिजे? सुंदर असाव्यात आणि स्वच्छ. म्हणजे कोणत्या सोयी सुविधांचा अभाव वाटतोय तुम्हाला? स्वच्छता. स्वच्छतेचा. शौचालय लेडीजसाठी, पुरुषासाठी आणि स्वच्छता तर बोललेच त्या, हे महत्वाचं आहे ना. बाजूचे जे दुकान आहेत का नाही, या बाजूचे दुकान आहेत ही सुद्धा इथून आवारातून थोडी उठवून यांच्या भक्तांना येऊन बसण्याची थोडी व्यवस्था आणि सोय व्हावी. ज्या जागेला भक्त येऊन बसायचे त्या जागेला यांचे दुकान मांडलेले आहे, त्याची जर दुसऱ्या जागेला उठाठेव केली, व्यवस्था केली तर अजून भक्तांना याची सोय गुणकारक आणि फायद्याची ठरेल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता सोन्याचा कळस बसवू शकतोय, आपण बसवू शकतोय, तर मग त्या सोयी सुविधा पण व्यवस्थित झाल्या पाहिजे. जरूर नक्की पाहिजे त्याचं सुविधा. स्वच्छता, सुरक्षता आणि याच्यामुळे आपल्या कोल्हापूरला अतिशय सुंदर आणि देखणं अनेक रूप येईल त्याच्यासाठी. दादा, तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या भावना काय आहेत की अंबाबाई आपल्या कोल्हापुरात आणखी एक म्हणजे वैभवात भर पडलेली आहे या सोन्याच्या कळसामुळे, तर काय भावना आहे तुमच्या? आम्हाला अतिशय छान वाटतंय, म्हणजे ह्याच्यापूर्वी कधी असं झालं नाही. आणि अगदी 2.5 कोटीपर्यंतची रक्कम आहे ती गोव्याच्या भक्तानं त्यांना इथं आल्यावरती कळसाचं काम बघितल्यावर त्यांना वाटलं की इथं आपण ते द्यावं, त्यांची इच्छा झाली, त्यांनी दिल्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक वैभव म्हणण्याचं काही अवघड ठरणार नाही, ते आपल्या कोल्हापूरमध्ये झालं. छान वाटतं आम्हाला पण ते झाल्यावर. आता हा इतका छान सुंदर असा कळस झालेला आहे, तर भाविक भक्तांचं जे मन आहे ते समाधानी झालेले आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की हा कळस बसवलाय तर आणखी काही सोयी सुविधा इथं होणं गरजेचं आहे? होणं गरजेचं आहे. अधिक मासाचा आता यो कळस जो हे केलेला आहे, त्यांनी दान केलेला आहे, म्हणजे बसवलेला आहे, तो सगळ्यात बेस्ट आणि एक नंबर आहे. दिसताना पण असं मंदिर सगळं उजळून दिसायला लागले कळसामुळे आता, आणि मंदिराला एक वेगळी शोभा आलेली आहे त्या कळसामुळं. त्यामुळे सगळ्यांचं मन असं आनंदमय झालेलं आहे कोल्हापूरकरांचं. मंडळी, श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखर आहे त्याच्यावरती जो सोन्याचा कळस 6 फूट उंच आणि 2.5 कोटीचा हा सुवर्ण कळस हा विराजमान झाला. पण हा सुवर्ण क्षण ऐतिहासिक ठरला खरं, पण या कळसाबद्दल म्हणजे तो कळस उभा कसा राहिला, त्या उभा करताना कोणकोणती आव्हानं आलं आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी आली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकोडे सरांकडे. तर सर नमस्कार. का एवढा मोठा कळस सोन्याचा उभा केला, तर त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तो उभा करताना कोणकोणते आव्हानं आले? शासनाच्या योजनेमधून करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचं संवर्धनाचं काम सुरू झालं आणि त्यानंतर ज्यावेळी शिखराचं काम सुरू झालं त्यावेळी आपल्याला आढळलं की शिखरं ही संपूर्णपणे दगडात बनलेली आहेत, परंतु त्याचा वरचा डेऱ्याचा जो भाग आहे डोम, तर तो विटाचा आणि चुन्याचा बनलेला होता, ज्याच्यामध्ये वारंवार झाडं उगवण्याचं प्रमाण होतं, पाणी झिरपण्याचं प्रमाण होतं. पुरातत्व खात्याशी चर्चा झाल्यावर असा निष्कर्ष निघाला की त्याच्यावर आपल्याला मेटल कव्हर करता येते.
त्या पद्धतीनं आपण मग तयारी सुरू केली आणि सर्व शिखरांवरती धातूचं आवरण हे तांब्यात करण्याचं आपण निश्चित केलं. दरम्यानच्या काळात आपल्या मंदिरातील भक्त गोव्यातील राणी कुटुंबीय आले होते आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी ते संपूर्ण कळस हा सोन्यात मढवून देण्याचं इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार पहिल्यांदा तांब्याचा कळस करून बसवण्यात आला आणि त्याची चाचणी पूर्ण झाल्यावर त्या कारागिरांनी मंगलोर येथे नेऊन जवळजवळ 10 ते 12 दिवस त्यावर काम करून हा एकूण 12 भागामध्ये असणारा हा कळस गुरुवारी रात्री मंदिरात आणला. त्यानंतर तो शिखरावर चढवण्यात आला आणि रात्री 11 वाजता फिटिंगचं काम सुरू झालेलं. सकाळी जवळजवळ 7 वाजेपर्यंत हे काम चाललं आणि अतिशय तंतोतंत पद्धतीनं नाजूक काम असून सुद्धा त्यांनी व्यवस्थित पूर्ण केलं आणि हा कळस मंदिरावरती विराजमान झाला. सर ते मेंगलोरवरून कारागीर आले, त्यांनी हे सगळं कळलं. तर ही सगळं जी प्रक्रिया होती ती कशा पद्धतीनं झाली आणि तो उभा करताना तिथं म्हणजे एवढ्या कमी वेळेत झालं हे सगळं, अगदी आपल्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लागता या सगळ्या गोष्टी झाल्या, तर ती कसं होतं, प्रोसेस कशी होती? त्यामध्ये आपण पहिल्यांदा तांब्याचा कळस हा गणपती चौकावरील शिखरावर करून घेतला आणि त्याची चाचणी योग्य पद्धतीने झाल्यावर मुख्य शिखरावर हा बसवून बघितला आणि त्यानंतर मग त्याच्या पुढची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे त्यामध्ये काय आवश्यक आहे त्या दुरुस्त्या, काय बदल हे सगळे करून झाल्यानंतर मग तो केला. साधारण 1 महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती आणि त्यामध्ये संपूर्ण आवश्यक ती काळजी घेऊन हे पूर्ण करून घेण्यात आलं. सर आता आपले श्री अंबाबाई मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक असं आहे. तर मग भरपूर महाराष्ट्रातून नाही, अखंड भारतभरातून भक्त इथे येत असतात दर्शनासाठी. तर काही भक्तांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का, की मंदिराच्या आवारात इतका मोठा बदल होतोय, एक सुवर्णपान लिहिलं जाते, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया आलात? अनेक भाविकांनी पुढच्या कामासाठी पण इच्छा व्यक्त केलेली आहे आणि नवरात्रापर्यंत मला वाटते 5ची शिखरं आपली सोन्याची होतील अशी अपेक्षा आहे आणि सगळ्या याचं काम सुरू करण्याची आता प्रक्रिया पण होत आहे. यामध्ये भाविकांनी चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणालात की 5ची ही शिखरं सोन्याची होणार आहेत, तर ते गुलदस्त्यात जे गुपित आहेत, तर त्याबद्दल काय? नाही, आता ही आपण चाचणी म्हणून पहिल्यांदा धातूची जी शिखरं केली होती, तर हीच 5ची शिखरावर धातूची शिखरं आपण करणारच होतो. त्या पद्धतीनं आपण तयारी केली होती कारण शिखराचा भाग हा रेड बेसॉल्टचा असल्यामुळं तांब्याचं शिखर हे त्याला मॅच होऊन जात होतं. त्यामुळं आपण ते घेतलं होतं. परंतु भाविकांनी त्याच्या पुढचं पुन्हा सोन्यानं मढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्यामुळं आपण ती पुढचं काम सुद्धा हाती त्यांना त्यांची विनंती मान्य केलेली आहे आणि ते काम नवरात्रीपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मंडळी, आताच आपण जाणून घेतल्या आपल्या ज्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवण्यात आलाय त्याबद्दल भक्तांच्या मनात नेमक्या काय भावना येत आहेत. तर भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, त्यांच्या तोंडातून समाधानाचे शब्द व्यक्त होत आहेत. पण त्याचबरोबर आता इतकं मोठ्या वैभवाची भर पडलेली आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये. तर त्यांच्या अपेक्षा आहेत की आणखी बऱ्याच काही सोयी सुविधा व्हाव्यात मंदिरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये. तर त्यांच्या या अपेक्षा आहेत, तर ह्या पूर्ण होत आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलकर, तरुण भारत, कोल्हापूर.